शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण आलो आहोत रेणकापूर येथे, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. आणि आपल्यासोबत रेंगे साहेब आहेत, ज्यांनी नेटाफिम ठिबक सिंचनावर हळदीची लागवड केली होती आणि अतिशय चांगलं उत्पादन त्यांना इथे भेटलेलं आहे. की याच्या आधी हळदीची लागवड ते करत होते, तर ते कोणत्या ठिबक सिंचन प्रणालीवर करत होते, त्यावेळेसचं उत्पादन आणि नेटाफिम ठिबकवर आल्याच्या नंतरचं उत्पादन याच्यामध्ये त्यांना काय तफावत जाणवली. रेंगे साहेब नमस्कार. नमस्कार. एक वेळ आपला परिचय आम्हाला करून द्या. मी नवनाथ बालाजी रेंगे, रेणकापूर तालुका वसमत जिल्हा हिंगोली. तर अगोदर 2 वर्षाखाली मी लोकल ठिबकवर लागवड करायचा. तर मला सडीचं प्रमाण त्यावेळेस खूपच अडचणीत आणायचं. आणि त्यानंतर मी अगोदर एक वेळेस नांदेडहून तुमचं नेटाफिमचं स्ट्रीमलाईन आणलं. आणि त्यावेळेस अगोदर माझी 5 एकर हळद होती, तर मी 2 एकरला वापरला अगोदर. तर 2 एकरला मला जे खर्च होता, जे आपला खताचा खर्च ते निम्यामध्ये आला. आणि सडीचं प्रमाण म्हणजे अतिशय कमी, एकदम खूपच कमी आलं. तर मग मी एक तुमचा डीलर झालो. नंतर मी माझ्याकडं डीलरशिप घेतली. आणि आता समजा एक सरासरी माझं 5 एकर स्ट्रीमलाईनवर हळद आहे. तर तुम्हाला प्रामुख्याने जर आपण पाहिलं, लोकल ठिबकमध्ये पाणी व्यवस्थापन किंवा पाण्याचं वितरण जे आहे किंवा खताचा खर्च जो आहे, याच्यामध्ये काय तफावत जाणवली? आज आपलं जे लोकलचं जर असेल तर लोकलचं फक्त एक समजा आपलं 200 फुटाचं अंतर आहे. लोकलचं 100 फुटापर्यंत पाणी व्यवस्थित देतं. नंतर खालच्या बाजूला जर पाहिलं तर खाली पाणीच भेटत नाही. वरच्या बाजूला सडीचं प्रमाण जास्त वाढतं. वरच्या बाजूला सडीचं प्रमाण वाढल्यामुळे खाली ते पूर्ण कडपर्यंत जातं. कडपर्यंत. आणि आपलं स्ट्रीमलाईनचं जे आहे ते याकडंच ते सेम पाणी म्हणजे डिस्चार्ज जे आहे ते सेम याकडे त्याकडला सारखं पाणी भेटतं. साधारणतः किती लिटरचा डिस्चार्ज घेतला? एक आपण काही जागी समजा 2.80 वापरलं होतं. काही जागी आता खालच्या प्लॉटला 1.60 वापरलं होतं आपण. 1.60 याच्यापेक्षा रिझल्ट आपल्याला चांगला जाणवला. चांगला. शेतकरी बंधूंनो, आपण ज्याला LSLD म्हणतो, म्हणजे लो स्पेसिंग लो डिस्चार्ज, दादानी जे आपल्याला सांगितलं की सड लागण्याचं प्रमुख कारण म्हणजे पाणी आहे. हा ना, जिथं पाणी जास्त झालं तिथं नक्कीच सड लागणार आहे. आणि ज्या दिशेनं उतार आपल्या बेडला आहे त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला सड जे आहे ते बेडमध्ये जास्त दिसते. आता याच्यात जर आपण पाहिलं, लो स्पेसिंग लो डिस्चार्ज म्हणजे काय, तर कमी पाणी टाकणारा ठिबक लाईनची निवड आपल्याला करायची. कारण ज्या ठिकाणी एखाद्या कंदाला जर सड लागली आणि जास्त डिस्चार्ज देणारा ठिबक जर आपण निवडला, तर जास्त पाणी झाल्यामुळे जमिनीच्या खालून जे सिपेज होणार आहे, जे पाणी आडवं वाहणार आहे, त्याच्यामुळे सड जी आहे ती आपल्या बेडमध्ये पसरते. जर आपल्याला असं न करायचं असेल तर आपण नक्कीच नेटाफिमचं लो स्पेसिंग लो डिस्चार्ज वर आधारित तुमची एरिसची नळी आहे, स्ट्रीमलाईन नळी आपल्याकडे आहे, तुम्ही या नळीची निवड करू शकता. एकंदरीत तुम्हाला खताच्या बाबतीमध्ये काय अनुभव आला? खताचं जर पाहिलं तर समजा आता कसं आहे, अगोदर जे आम्ही द्यायचे एकरी समजा सरासरी 5 किलो लोकलच्या याच्यावर खतं द्यायचे. खताचं पण कसं व्हायचं, अगोदर समजा वरच्या बाजूला जे खत आहे ते जास्त भेटायचं. आज जे आहे आम्ही 3 किलो जरी खत वापरला तर सगळ्या पूर्ण समान शेताला समजा डिस्चार्ज भेटल्यामुळं, सगळीकडे सेम डिस्चार्ज भेटल्यामुळं आम्हाला खताचं प्रमाण कमी वापरायला कमी कमी याच्यावर. तर एकंदरीत पाहिलं असेल तुम्ही, तर एकंदरीत आता तुम्ही पाहिलं लोकल ठिबकचं उत्पादन आणि याच्यामध्ये किती जाता पावत पडते? सरासरी समजा एक लई जरी नाही म्हटलं 5 क्विंटलच्या जवळपास आम्हाला फरक पडतो. आणि शेतकरी बंधूंनो, आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर हळदीला अतिशय चांगले रेट आहेत मार्केटमध्ये. साधारणतः 14,000 रुपये क्विंटल आज आपली हळद चालू आहे. आता 5 क्विंटल जरी आपलं उत्पादन वाढलं असेल, आता एकरी तुम्हाला किती खर्च आला होता ठिबकला? स्ट्रीमलाईनला एक 14 ते 15,000 रुपये. आणि भाव जर तुम्ही पाहिलं, 5 क्विंटल जरी उत्पादन वाढलं तर 14,000 रुपये क्विंटलनं तुमचं लागला तो निघून गेला, है ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक महत्वाची जर आपण इथं लक्षात घेतली, तर लोकल ठिबक जर आपण वापरलं तर दरवर्षी तुम्हाला ते ठिबक बदलावं लागतं. किंवा एक वर्ष वापरलं, दुसऱ्या वर्षी ते चालेल, चॉकअप होईल, हा प्रॉब्लेम येतो. तुम्हालाही तो अनुभव आला असेल. आणि स्ट्रीमलाईन जर तुम्ही घेतली तर साधारणतः 5 वर्षापर्यंत तुम्ही स्वतः वापरत आहेत. 5 वर्ष दादांकडे संत्र्यामध्ये सुद्धा स्ट्रीमलाईन टाकलेली होती, इनलाईन म्हणून त्यांनी वापरली होती, केळीसाठी सुद्धा वापरलेली आहे. म्हणजे साधारणतः 5 वर्ष तुम्ही वापरली. आता तुम्ही जे खर्चाचं म्हणलं, एक 7 ते 8,000 रुपये लोकलला लागतात. आपला खर्च नेटा तुमचा जातो 14,000पर्यंत. तर हे खर्च समजा एक लोकलचं जेमतेम समजा या वर्षी वापरलं आता मी लोकलचं, पुढच्या वर्षीचं एक सीझन निघत. तसं तर 100% सीझन निघतच नाही. कारण कसं आहे, 50% चॉकअप होतात. चॉकअप झाल्यामुळे तुम्हाला सांगतो लोकलचा माल तिथला निघणार नाही. आपला सरासरी 5 वर्ष तर मी स्वतः वापरलेलं आहे. आता काही आपण आता आज कस्टमरला दिले त्याने सुद्धा 5, आता 2-3 वर्ष वापरायला ते पण 5 वर्ष मी स्वतः खुद वापरलेलं आहे. तर 5 वर्ष ड्रिप चॉकअप होत नाही. नेटाफिमचं चॉकअप कुठंच विषय येत नाही. त्याच्यामुळे हे खर्चामध्ये असा जर विचार केला तर खर्च निघून चालला आपला. अगदी बरोबर.
अडचण आला की नेटाफिमचं ठिबक सहसा चॉकअप होत नाही. त्याचं कारण म्हणजे काय की आपल्याकडे जे ड्रिपर आहेत ते पेटेंटेड ड्रिपर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही ज्यावेळेस ठिबक देतो त्यावेळेस शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या आकारानुसार, त्यांच्याकडे असलेल्या पंपनुसार याचा विचार करून डिझाईननुसार आपण ते देतो. आणि त्याप्रमाणे डीलर सुद्धा आपले तसे इन्स्टॉलेशन ते करून घेतात. त्याच्यामुळे नेटाफिमचं ठिबक हे जास्त काळ टिकतं आणि पाणी सुद्धा एकसमान देतं. आता लोकल ठिबकमध्ये आणि नेटाफिमच्या स्ट्रीम लाईनमध्ये तुम्ही जे बेड भिजवले याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवलं की पाणी तुम्हाला बेडमध्ये दिसलं की बेडच्या बाहेर निघालेलं दिसलं? आता बघितलं तर लोकलचं जर आतरलं, लोकलचं काय होतंय सरासरी सरळ 4 लिटरचं डिस्चार्ज असल्यामुळे डिस्चार्जचं माप नसतं लोकलच्याला, त्याच्यामुळं सरळ ती थेंब पडते, सरळ ती जमिनीत जाते. आपलं जे डिस्चार्ज आहे, आपलं डिस्चार्ज कमी असल्यामुळे सायलेंट पडतात, त्याच्यामुळे आपला पट्टा जे लागणार आहे ते पट्टा व्यवस्थित भिजून काढते आपला स्ट्रीम लाईनचं. जे लोकलचं आहे ते सरळ काय करणार, बेडमध्ये तरी उतरणार. बेडमध्ये बाजूला जर उतरलं तर काही फायदाच नाही त्याचा. फायदा राहणार आपल्याला वरी पट्टा भिजलेला. तर ती स्ट्रीम लाईन आपलं बरोबर व्यवस्थित ते वरचं तेवढंच भिजवलं, बेडच्या खाली पाणी निघत नाही. पाणी खाली निघत नाही. शेतकरी बंधूंनो, इथं जर आपण पाहिलं तर जे शेतकरी 4 लिटरचा ड्रिपर वापरतात किंवा जास्ती पाणी देणारा ड्रिपर वापरतात, या ठिकाणी काय होतं, आता बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी तुमच्याकडे जे लाईनची शिफ्ट आहे 8 तास, म्हणजे 8 तासच शेतकरी ठिबक चालवतात. मग 8 तास जर आपलं ठिबक 4 लिटरनी चाललं तर नक्कीच ते बेडच्या खाली पाणी निघणार. मग नुसतं पाणी निघणार का? तर नाही. तुम्ही दिलेले जे काही वॉटर सोल्युबल खतं असतील, जे तुम्ही बेसल डोस भरलेला आहे, हा पाण्याच्या सोबत वाहून निघतो आणि रूट झोनच्या बाहेर गेल्याच्या नंतर झाडाला ते घेता येत नाही. आता याच उलट जर आपण पाहिलं, लो स्पेसिंग लो डिस्चार्ज मध्ये आपण कमी पाणी देणारा ड्रिप लाईनची निवड केली, जशी दादांनी 2 लिटरची केलेली आहे, 1.6 ची केलेली आहे. त्याच्यामध्ये काय होतं, जरी तुम्ही जास्त वेळ जरी चालवलं पण त्याच्यातून पडणारं पाणी हे कमी असल्यामुळे जमिनीमध्ये हळूहळू मुरतं आणि जमिनीच्या बाहेर ते लवकर निघत नाही, हा ना. म्हणजे कमी पाणी आपल्याला तिथं, कदाचित आपलं 4 तास 5 तास जरी मोटर चालू राहिली तर आपला बेड जो आहे तो तुडुंब भरून बाहेर निघणार नाही. तर तुम्ही जर पाहिलं तर एकसारखे गड्डे जे आहेत ते सध्या निघून राहिले, काढणी चालू आहे आणि साधारणतः 2 किलो 2.5 किलोच्या वर एक एक गड्डा इथे निघत आहे. आपण काही गड्डे सुद्धा पाहू. तुम्ही जर पाहिलं तर सध्या हळदीची काढणी ही चालू आहे आणि एकसारख्या प्रमाणामध्ये कंद जे आहेत तिथं काढलेले आहेत. आता तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे कंद जे आहेत ते पोचलेले आहेत. आणि हा रिझल्ट आहे पाणी व्यवस्थापनाचा, खत व्यवस्थापनाचा. एक समान पाणी, एक समान खतं आणि एक समान उत्पादन, हाच मंत्र जर आपण पाळला तर नक्कीच आपण एकरी हळदीचं उत्पादन जे आहे ते वाढवू शकतो. साधारणतः किती किलोचा भरून? ते 2 ते 2.5 किलोचं भरून 100. शेतकरी बंधूंनो, नक्कीच आपण सुद्धा असंच पाणी व्यवस्थापन करून, जो सडचा प्रॉब्लेम आपल्या मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना भेडसावून राहिला, तर हा सड जी आपल्याला कमी करायची असेल तर नक्कीच पाण्याचं नियंत्रण आपल्याला करावं लागेल. कारण फंगस जी आहे ही सॉइल बॉर्न असतात आणि जमिनीमधूनच याची लागण आपल्या हळद पिकाला, खाली कंदाला होणार आहे. तर जिथं जास्त ओलावा तिथं जास्त सड, जिथं कमी ओलावा म्हणजे वापसा परिस्थिती असेल तर अशा ठिकाणी सड जी आहे ती कमी राहणार आहे. तर आपण सुद्धा कमी डिस्चार्जचा वापर करावा आणि हळदीचं उत्पादन वाढवावं. तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल आभारी आहोत. आणि अजून एक विषय सांगायचं झालं तर नवनाथ भाऊंचा प्रवास हा आमच्याकडे शेतकरी ते डीलर असा झालेला आहे. त्यांनी स्वतः पहिले ठिबक वापरून पाहिलं आणि त्याच्यानंतर त्यांना कुठेतरी वाटलं की आपण याची डीलरशिप घ्यावी आणि शेतकऱ्यांना चांगलं ठिबक द्यावं. या उद्देशाने त्यांनी डीलरशिप जी आहे ती ते घेतलेली आहे. तर त्यांना आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. असंच त्यांनी शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करत राहावं आणि पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन याबद्दल शेतकऱ्यांना जागृत करावं. धन्यवाद.